सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता बाहेर तिथे जो इंद्र आहे, इंद्र ते सगळेजण विचार करत बसलेले असतात. आणि तेवढंच लक्ष जातं इंद्रचं की इकडे विक्रांत आणि तो जो हे असतो दालसाहेब महाडिक दालसाहेब महाडिकडे बॅग असते आणि विक्रांत असं दोघांचं काहीतरी बोलणं चालू असतं. आणि इंद्र ते लांबून बघतात आणि आता लगेच जो दालसाहेब महाडिक आहे ते दोघे जाऊन आता गाडीत बसतात. हे सगळं बघून इंद्राला आणि त्यांना डाऊट येतो. इंद्र आवाज येतो राणीला आणि त्यांना सगळ्यांना बोलवतो. राणी ते सगळे येतात. म्हणतात काय झालं इंद्र. अवंती पण बघतात. तर अवंती म्हणतात हे सगळं काय चाललं आहे विक्रांतचं, नक्कीच काहीतरी आपल्यापासून लपवतोय हा, असं म्हणतात. आणि आता ते लगेच हे सगळं बघून आता ते तिथून निघायला लागतात. आणि आता लगेच इंद्र म्हणतो राणी चल आपण यांचा पाठलाग करूयात. मालती म्हणते येडा झाला का इंद्र, तुमची अवस्था काय आहे. तर इंद्र म्हणतो नाही नाही आई, आपण एवढं केलं काही उपयोग नाही होणार. आणि राणी तो निघतो आणि ते दोघे जातात पाठलाग करतात. आता राणी ते पै पै झालेले असताना गाडी पाहिजे असती. राणी एक माणूस तिकडून वस्तीतला, राणी त्यांच्याकडून गाडी घेते आणि ते दोघे आता त्या गाडीवर राणी आणि इंद्र जातात आणि त्यांचा पाठलाग करत असतात. त्यांच्या गाडीमागेच गाडी ठेवतात. आणि तेवढ्यात आता ती गाडी एकडे ठिकाणी जाऊन थांबते. आणि जो दालसाहेब माडिक आहे तो पळत असतो रानावनाने. त्याच्या मागे आता इंद्र आणि राणी पळतात आणि त्याला शोधून काढतात. विक्रांतीकडे त्याला सोडून घरी निघून आलेला असतो. राणी इंद्र त्याला शोधतात आणि त्याला आता घरी घेऊन येतात. त्याजवळ पैशाची बॅग पण असते. आणि घरी आणल्यावरती आता जी मंजू आहे ती पोलीस इन्स्पेक्टर, तर ती पण तिथे येते, सत्यवती. आणि ते दोघे येऊन आता ते म्हणतात की विक्रांत सर तुमचा खेळ संपला आता, असं राणी म्हणते. आणि दादासाहेब महाडिकचं सगळं दाखवते आणि म्हणते की अटक करा यांना, यांनीच सगळं केलं आहे. हे सगळं बघून विक्रांत आता कपाळात जातात. तो म्हणतो की हे सगळं काय घडलं, कसं काय कळलं असेल यांना सगळं, असं म्हणत असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये आता मंजू कुणाला अटक करून घेऊन जाईल. हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.